पोलिसांची पण गर्दी आहे, माध्यमांची गर्दी आहे। माध्यमांना राज ठाकरेंची प्रतिक्रिया हवी आहे आणि प्रेक्षकांपर्यंत ही दृश्य पोहोचवण्याकरताची सुद्धा लगबग आहे। सत्याचा मोर्चा होतोय विरोधकांचा। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते सगळेच जण यात सहभागी होणार आहेत। स्वतः शरद पवार यात सहभागी होणार आहेत। पण राज ठाकरे खूप वर्षांनी लोकलने प्रवास करतायत। प्रणाली आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। प्रणाली, अनेकदा आपण पाहिलंय की शिवतीर्थहून शिवाजी पार्क पर्यंत सुद्धा गाडीनच जातात राज ठाकरे, पण आज मात्र त्यांचा खूप वर्षांनंतरचा ट्रेन प्रवास। त्यांनी असं ठरवलेलं आहे की आजचा प्रवास हा ते लोकलने करणार आहे, कारण लोकलमध्ये येणारे जे सर्वसामान्य मतदार आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा किंवा त्यांना समजावून सांगण्याचा त्यांचा उद्देश आहे। आणि त्यासाठी म्हणून आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष हे आज ट्रेननी प्रवास करणार आहे। मी थोडा वेळ थांबवते कारण आता ट्रेन आलेली आहे आणि या ट्रेनमध्ये आम्हाला चढायचं आहे। नक्की प्रणाली, थँक्यू प्रणाली, आपल्याला अधिक माहिती देताय। ट्रेनने प्रवास आमची टीम सुद्धा राज ठाकरेंबरोबर करणार आहे। दादर स्टेशन ते चर्चगेट असा हा प्रवास असेल। आणि जसं राज ठाकरेंनी मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं की कुठेही वाहनांची, बसेसची, फोर व्हीलर्सची गर्दी होऊ नये म्हणून बहुतांश लोकांनी सार्वजनिक व्यवस्थेने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करावा। त्यामुळे त्यांनी असंही म्हटलं होतं की मी स्वतः सुद्धा ट्रेननंच दादर ते चर्चगेट प्रवास करणार आहे। ट्रेनमध्ये चढलेले आहेत राज ठाकरे। याच ट्रेनमध्ये जिथे सर्वसामान्य नागरिक रोज धक्के खातात, गर्दीतून प्रवास करतात, अनेकदा कपडे फाटतात, असा रोजचा त्यांना ऑफिसला जाण्याचा प्रवास करावा लागतो, आज राज ठाकरे या ट्रेनने प्रवास करतायत दादर ते चर्चगेट असा। त्यामुळे राज ठाकरे स्टेशनला पोहोचणं, स्टेशनवरनं ट्रेनमध्ये बसणं आणि तिथून मतचोरीच्या विरोधातला जो मोर्चा आहे त्याकरता जाणं, यात ते गर्दी, दुर्गंधी, चिखल हे सगळं स्थानकावर जे असतं त्यातूनही त्यांची नजर चुकणार नाही हे आपल्याला नक्कीच सांगता येईल। एखाद्या लोकप्रतिनिधीच्या नजरेत हे पडलं की त्यावर लगेच ॲक्शन घेतली जाते, म्हणून हे इथे नमूद करावं लागतं। विषय आहे मतचोरीचा। मतचोरीच्या विरोधामध्ये, मतदार याद्यांमधल्या घोळा विरोधात हे आंदोलन केलं जातंय, हा मोर्चा काढला जातोय। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आणि प्रणाली या दोघीही आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत। आता जाऊया सुस्मिताकडे। सुस्मिता, लोकल प्रवास राज ठाकरेंचा सुरू झालाय, काय सांगाल? खरं तर राज ठाकरे यांचा लोकल प्रवास हा महत्त्वाचा म्हणावा लागेल, कारण गर्दीच्या वेळेमध्ये दादर लोकलला प्रवास करण्याचं धाडस असतं आणि दररोज अनेक मुंबईमध्ये प्रवास करणारे लोक हे धाडस करत असतात। बरोबर, तशाच पद्धतीने आपण बघतोय की मोठ्या संख्येने जे प्रवासी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते आपल्याला दादर फलाटावरती पाहायला मिळतात। वेस्टर्न रेल्वेनं राज ठाकरे हे प्रवास करणार आहेत। या प्रवासादरम्यान त्यांचे अनेक मनसे सैनिक सुद्धा सोबत आहेत। एक ट्रेन चढणं जरासं कठीण झाल्यामुळे आता दुसऱ्या ट्रेनच्या प्रतीक्षेमध्ये राज ठाकरे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही वेळातच दुसरी ट्रेन चर्चगेटच्या दिशेने जाणारी फलाट क्रमांक 2 वर येईल आणि त्यावेळेला राज ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसह या लोकलने प्रवास करतील। खरं तर मुंबईची लोकल ही लाईफलाईन समजली जाते आणि या लाईफलाईनमुळे वेळेची बचत जरी असली तरी दररोज लाखो प्रवासी या प्रवासादरम्यान आपला जीव धोक्यात घालत असतात। अगदी राज ठाकरेंनी सुद्धा आता बोलताना ते वक्तव्य केलं की प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे आपण बघतोय काही काळाची प्रतीक्षा पुढच्या लोकलसाठी राज ठाकरे करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्की, म्हणजे अनेकदा सर्वसामान्यांना 2-3 लोकल सोडाव्या लागतात कारण गर्दी असते। तशीच वेळ आज राज ठाकरेंवर आली आणि राज ठाकरे स्थानकावर थांबून आहेत। खूप गर्दी आहे म्हणून ते पुढच्या ट्रेननी जात आहेत। दादर ते चर्चगेट असा प्रवास खूप वर्षांनंतरचा। दादर स्टेशनवरून राज ठाकरेंची हे दृश्य बाळा नांदगावकर त्यांच्या बाजूला आहेत। जाणीवपूर्वक वाहतूक कोंडी टाळण्याकरता लोकलने प्रवास ते करणार आहेत। वाहतूक कोंडी अशासाठी की चर्चगेट ते महापालिका असा जो मोर्चा आहे तेव्हा तिथे गर्दी होऊ नये गाड्यांची, बसेसची। हा मवियाचा मोर्चा आहे, विरोधकांचा मोर्चा आहे। फक्त मवियातले 3 पक्ष नव्हे तर मनसे आणि इतर काही पक्ष सुद्धा यात सहभागी होत आहेत। मतचोरी, मतदार याद्यांमधला घोळ याच्यावर अनेक पक्षांनी सभा घेतल्या किंवा मेळावे घेतले आणि त्यात प्रेझेंटेशन सुद्धा सादर केलं। मग मनसे असेल, उबाठा असेल, या सगळ्यांनीच। आणि आज तो 1 तारीखचा दिवस आहे ज्या दिवशी हा सत्याचा मोर्चा काढला जातोय।
आपण बघतोय ही दृश्य राज ठाकरे लोकलनं प्रवास करणार आहेत आणि मोर्चास्थळी पोहोचणार आहेत त्याची। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे 2 नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे सगळे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। खासदार संजय राऊत उबाठाचे हे या मोर्चात सहभागी होणार नाहीत, त्यांची प्रकृती बिघडलेली आहे, त्यांना गर्दीपासून लांब राहायला सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे तशी पोस्ट करत त्यांनी याची स्पष्टता केली की अनेक जणांनी मतचोरी विरोधात, मतदार याद्यांमधील घोळा विरोधात एकवटून या मोर्चात सहभागी व्हा, मी होऊ शकणार नाहीये कारण माझी तब्येत बिघडलेली आहे। राज ठाकरेंची ही दृश्य 2 ट्रेन राज ठाकरेंनी सोडलेले आहेत। माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आणि प्रणाली यांच्याकडून। सुस्मिता, आता आपण बघतोय की राज ठाकरे हे 10:38च्या चर्चगेट लोकलनं प्रवास करणार आहेत। पहिला दर्जाचा जो डबा असतो अर्थात फर्स्ट क्लास मधनं ते प्रवास करणार आहेत। अनेक माध्यम प्रतिनिधी त्यांची ही छबी टिपण्यासाठी इथं एकवटलेले आहेत, त्यामुळे फलाटावरती काहीशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबई उपनगर भागातनं येणारे अनेक कार्यकर्ते आता हळूहळू CSMT चर्चगेटच्या दिशेनं पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे काही महत्त्वाचे पदाधिकारी बाळा लंकावकर, नितीन सरदेसाई हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। दररोज या लोकांना अनेक मुंबईकर प्रवास करतात, तोच धक्काबुक्कीचा आणि गरम होणारा, घामाच्या धारा लावणारा हा प्रवास मुंबईकरांसारखाच आज राज ठाकरे करणार आहेत। तेही गर्दीच्या वेळेमध्ये चर्चगेटच्या दिशेनं जाणारी लोकल ते पकडणार आहेत। दादर स्थानकात सर्वसामान्यतः आपण जर बघितलं तर प्रचंड गर्दी असते आणि आज याच प्रवासादरम्यान राज ठाकरे या गर्दीचा आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आणि प्रणाली या दोघीही राज ठाकरेंच्या या ताफ्यासोबत आहेत, त्यामुळे त्या सुद्धा ट्रेननं प्रवास करणार आहेत, म्हणून त्या आपल्याला अधिक माहिती द्यायला आता काही क्षण उपलब्ध नाही आहेत। पण आपण दृश्य त्यांच्याच माध्यमातून बघतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या काही निवडक नेत्यांचा ताफा आहे, हे सगळे एकत्रित प्रवास करणार आहेत। दादर ते चर्चगेट स्थानकावर वाट बघत उभे आहेत राज ठाकरे। 2 गाड्या राज ठाकरेंनी सोडलेल्या आहेत आणि कळते माहिती अशी की 10:38ची चर्चगेट लोकल राज ठाकरे पकडणार आहेत आणि त्यातून फर्स्ट क्लासच्या डब्यातून ते प्रवास करणार आहेत। जरी त्यांच्याबरोबर सगळे नेते असले, पोलीस असले, VIP सगळी ट्रीटमेंट असली तरी देखील राज ठाकरेंच्या नजरेतनं छोट्या छोट्या गोष्टी चुकत नाहीत आणि त्यामुळे आजचा जरी उद्देश सत्याच्या मोर्चासाठी जाण्याचा असला तरी राज ठाकरेंना दादर परिसरातली गर्दी, दादर परिसरातला चिखल, ट्रेनची गर्दी, कसे सामान्य लोक प्रवास करतात, या सगळ्या गोष्टी त्यांच्या नजरेतनं सुटणार नाही अशी आपण अपेक्षा करूया। आजचा दिवस सत्याच्या मोर्चाचा आहे। या सगळ्या नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षांचा उद्देश आहे की मतचोरी आणि मतदार याद्यांमधल्या घोळाकडे सरकारचंही लक्ष जावं आणि अर्थात निवडणूक आयोगाचंही लक्ष जावं। केंद्रात सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाकडे हे नेते जाऊन भेटून आले, त्यांना व्यथा, प्रॉब्लेम्स सांगून आले, उदाहरणासकट त्यांना काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या। राज ठाकरेंसमोर गाडी आलेली आहे, 2 गाड्या राज ठाकरेंना सोडाव्या लागल्या कारण त्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होती। राज ठाकरे हे दादर स्थानकावरून चर्चगेटसाठी ट्रेन पकडतील। उजव्या आणि डाव्या बाजूला प्रसार माध्यमांची गर्दी आहे। आमच्याच माध्यमातून महाराष्ट्रभरात ही सगळी दृश्य पोहोचतायत। ही राज ठाकरेंच्या लोकल प्रवासाची असो किंवा काही वेळानंतर आपल्याला जो मोर्चा दिसणार आहे त्या मोर्चाची दृश्य असो, ती सगळी आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतात। त्यामुळे अशी प्रचंड गर्दी माध्यमांच्या कॅमेऱ्याची आपल्याला सगळ्या ठिकाणी बघायला मिळते। आता ही थेट दृश्य राज ठाकरेंची दादर स्थानकावरून। राज ठाकरेंच्या ट्रेनच्या प्रवासाला कॅमेरा म्हणजे 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण ही दृश्य टिपतोय। खरं तर अनेकदा प्रसार माध्यमांना प्रश्न विचारले जातात की नेते प्रवास करतात त्याचं काय चित्रण करता, पण हे फार फार महत्त्वाचं आहे आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे की अशाच दृश्यांना जास्तीत जास्त लोक पाहतात, कारण आपला नेता काय करतो आणि आपला नेता कसा आमच्यासारखा प्रवास करतो हे बघण्याची उत्सुकता महाराष्ट्राला असते। असो, हा आजचा जो दिवस आहे तो आहे सत्याच्या मोर्चाचा आणि त्याच्याविषयी आपल्याला प्रणाली अधिक माहिती देत आहेत। प्रणाली,
काय सांगाल, ट्रेन मधला प्रवास अजून सुरू झाला नाही, किती वेळ लागू शकतो? राज ठाकरेंनी आतापर्यंत 3 ट्रेन सोडलेल्या आहेत आणि आता कदाचित पुढची ट्रेन ते घेणार आहेत. त्यांनी जसं मागच्या वेळेला कॅमेरा पर्सन्सना चकवा दिला होता तसा आता थोड्या वेळापूर्वी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळेला कॅमेरामन काही फारसे त्यांच्या चकव्याला फसले नाही आणि त्यामुळे आता आम्ही सगळेजण प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबलेलो आहोत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून येणाऱ्या ट्रेन मधले जे प्रवासी आहेत ते त्यांना बाहेर लांबून अभिवादन करतायत. त्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. या मोर्चामध्ये आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत. त्यांनी सगळ्या त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना या मोर्चाची जय्यत तयारी करायला सांगितलेली होती आणि त्यानुसार ही तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी जी ट्रेन येते ती ट्रेन मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत आणि त्यासाठी संपूर्ण व्यवस्था जी आहे ती केलेली आहे. आतापर्यंत 3 ट्रेन खरं तर त्यांनी सोडल्या, त्यामुळे एक मोठी अडचण झालेली होती, परंतु पोलीस प्रशासन आणि सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक हे या ट्रेनमध्ये सगळ्यांना सुखरूप व्यवस्थित पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. ट्रेन आलेली आहे, ही चर्चगेटला जाणारी स्लो प्लॅटफॉर्मवरची ट्रेन आहे. या ट्रेन मधल्या प्रवाशांशी संवाद साधत मनसे अध्यक्ष या ठिकाणी प्रवास करणार आहेत. प्रणाली, आपल्याला सुद्धा या ट्रेनने प्रवास करायचा असेल, त्यामुळे आपण प्रेक्षकांना सांगूया. प्रणाली कापसे आणि आमच्या प्रतिनिधी सुस्मिता या राज ठाकरेंच्या ताफ्याबरोबर चर्चगेट पर्यंत जातील, ट्रेननं प्रवास करतील. आता ही चर्चगेट ट्रेन आहे समोर आणि कदाचित ते या ट्रेनमध्ये चढतील अशी अपेक्षा करूया. पण जसं प्रणाली सांगत होत्या की सामान्यांना जसं एक ट्रेन सोडत वाट बघत बसावी लागते प्लॅटफॉर्मवर, तसंच आज राज ठाकरेंचं झालं. 3 ट्रेन राज ठाकरेंनी गर्दीच्या सोडल्या आणि त्याच्यानंतरची ट्रेन ते आता पकडतील अशी अपेक्षा आहे. राज ठाकरे खूप वर्षांनी ट्रेननं प्रवास करत आहेत. आतापर्यंत त्यांचा ट्रेनचा प्रवास तो कल्याण दादर जो होता त्याच्या व्यतिरिक्त बघायला मिळाला नाही, तोही काही वर्षांपूर्वीचा होता. तर राज ठाकरेंनी जसं प्रणाली म्हणाली की थोडा प्रसारमाध्यमांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेला माध्यमं काही चुकली नाहीत आणि ही सगळी दृश्य न्यूज 18 लोकमतची वर आपण बघताय. प्रणाली, ही 4थी ट्रेन राज ठाकरेंनी सोडली का काय नेमकं? ही 2 दृश्य दादर स्थानकावरची 3 ट्रेन राज ठाकरेंनी सोडलेल्या आहेत. प्रचंड गर्दी आता जमायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे स्थानकावर आहेत म्हटल्यानंतर अधिकाधिक गर्दी जमते. घाम आलेला आहे, सगळेजण घाम पुसतायत. हे रोज सामान्यांना जाणवणारं आणि भेडसावणारं चित्र आज राज ठाकरेंच्या समोर आहे. चर्चगेटच्या स्थानकाबाहेर राज ठाकरेंना बघण्याकरता, त्यांना भेटण्याकरता त्यांचा ताफा आपल्याला बघायला मिळतोय. चर्चगेट स्थानकाबाहेरची दृश्य आणि दादर स्टेशनवरून राज ठाकरे अजून निघायचे त्याची दृश्य. संकेत आपल्या सोबत आहे. संकेत, आता आपण कुठे आहात? राज ठाकरे दादर स्थानकावरून निघतायत, चर्चगेटला पोहोचणार आहेत, काय सांगाल? दादर स्टेशनला पोहोचले आणि आता ते रेल्वे प्लॅटफॉर्मवरती ट्रेनची वाट पाहतात. एकदा ते ट्रेनमध्ये तिकडून बसले की ते चर्चगेट स्टेशनला येणार आहेत. पण राज ठाकरेंचा ताफा म्हणजे त्यांची जी वेलफेअर कार आहे किंवा त्यांची जी लँड क्रुझर कार आहे ती ऑलरेडी चर्चगेट स्टेशन बाहेर त्यांचा संपूर्ण ताफा उभा आहे. चर्चगेटला जेव्हा राज ठाकरे उतरतील तेव्हा ते ताफ्यात बसतील आणि पुढे वेस्टर्न हॉटेलला जाऊन ते काही वेळ थांबतील आणि त्यानंतर 1च्या दरम्यान 1 ते 1:30च्या दरम्यान मोर्चा जिथून सुरुवात होणार आहे मोर्चाला तिथे जाऊन ते इतर नेत्यांना भेटतील. बर, पण मग संकेत, ही जी मीटिंग होणार आहे असं कळत होतं, ती मोर्चाच्या आधी होणार आहे का आणि मग ती कुठे होणार आहे? मोर्चा जी सर्व नेत्यांची जी मीटिंग होणार आहे ती मोर्चाच्या आधीच होईल. फक्त त्याचं लोकेशन अजून तरी काही ठरलं नाहीये. कदाचित वेस्टर्नला होईल पण अजून तरी काय सांगता येत नाही. संकेत, तुम्ही असेच सोबत राहा. असं कळतंय की 4 गाड्या राज ठाकरेंनी सोडलेल्या आहेत. दादर स्थानकावरच अजून सुद्धा ते आहेत, गाडीची वाट बघतायत. रोज गर्दीनं भरून आलेल्या ट्रेन्स अशाच अनेक सामान्य माणसांना सोडावे लागतात, कारण गर्दी असते, चढताच येत नाही. तसंच काहीसं कदाचित राज ठाकरेंचं झालेलं असावं. आणि फर्स्ट क्लासमध्ये जे प्रवास करतात त्यांना तर कायम अनुभव येतो की फर्स्ट क्लास जरी तिकीट आपण काढलं किंवा पास जरी काढला तरी सुद्धा चढायला शिरेल, घुसायला शिरेल अशी काही परिस्थिती नसते. आणि दादर सारख्या स्थानकावर राज ठाकरे 3 गाड्या 4 गाड्या सोडतात. अजून सुद्धा त्यांना गाडी पकडून पुढे जाता येत नाहीये कारण गर्दी प्रचंड आहे. आणि नेमकं पीक आवरलाच राज ठाकरे निघाले. जरी शनिवार असला तरी गर्दी आपल्याला स्थानकांवर बघायला मिळते. आणि काही गर्दी अशी पण आहे जी राज ठाकरेंना बघायला आलेली आहे.
2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घेतलेली दादर स्थानकावरची ही दृश्य। 4 ट्रेन राज ठाकरेंनी सोडलाय, थोडासा घाम पण आलेला आहे, गर्दी वाढत चाललेली आहे। प्रणाली, सुस्मिता हे सगळे आपल्याला माहिती देतात, आमची टीम त्यांच्या ताफ्याबरोबर आहे। आजचा जो मोर्चा आहे मतचोरी विरोधात मतदार याद्यांमधल्या घोळा विरोधातला सत्याचा मोर्चा आहे, पण यावर भाजपनं सडकून टीका केली आहे। भाजप ही बाबुलनाथ मंदिराच्या समोर याच्या मोर्चाच्या उत्तरादाखल एक आंदोलन करणार आहे। आपण बघितलं की राज ठाकरेंनी 4 ते 5 गाड्या सोडलेल्या आहेत, वेटिंगवर आहेत। राज ठाकरे स्थानकावर उभं राहत आहेत आणि वाट बघतायत ट्रेनची। हे दृश्य तसं विरळच असतं, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांना बघण्याकरता गर्दी जमलेली आहे। त्यांचे नेते सुद्धा शांतपणे थांबून आहेत आणि एक एक ट्रेन येत आहेत। 4 ट्रेन अशा समोरनं गेल्यात। राज ठाकरेंनी या 4ही ट्रेन सोडल्यात कारण गर्दी आहे म्हणून, आणि कदाचित असं कळत होतं की 10:38ची ते चर्चगेट लोकल पकडतील, पण चर्चगेट लोकल सुद्धा गेली समोरनं। गेल्या 15 मिनिटांपासून दादर स्थानकावर उभे राहून आहेत। इथून ते चर्चगेट स्थानकात पोहोचतील, तिथून ते एका हॉटेलला जातील, तिथे ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत असं कळतंय। पण असंही कळतंय की पदाधिकाऱ्यांशी जी मीटिंग होणार आहे त्याचं लोकेशन अजून फायनल नाही झालंय, आणि मग 1 ते 4च्या दरम्यान हा सत्ताचा मोर्चा आहे विरोधकांचा। यात फक्त मनसे, उबाठा, शरदचंद्र पवार पक्ष एवढेच नाही तर अनेक पक्ष, विरोधी पक्ष बाकावरचे सहभागी झालेले आहेत, आणि ते 1 ते 4 दरम्यान हा सत्याचा मोर्चा काढणार आहेत, फॅशन स्ट्रीट ते महापालिका कार्यालय इथपर्यंत। दादर ते चर्चगेट असा खूप वर्षांनंतरचा राज ठाकरेंचा लोकल प्रवास। राज ठाकरे हे ट्रेननं प्रवास करत, प्रवाशांशी बोलत बोलत मतचोरी संदर्भात, मतदार याद्यांमधल्या घोळा संदर्भात संवाद साधत जाणार आहेत असं कळलंय। राज ठाकरेंनी जेव्हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला तेव्हाच हे क्लिअर केलेलं होतं की बस गाड्या, 4 व्हीलर, 2 व्हीलर तिकडे आणू नका, जेणेकरून तिथे वाहतूक कोंडी होईल, त्यापेक्षा ट्रेननं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं प्रवास करा, आणि मी स्वतः सुद्धा ट्रेननं प्रवास करणार आहे असं तेव्हाच त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। तर आता ते लोकलची वाट बघतायत, ते किती वाजताची ट्रेन पकडणार आहेत हे अजून समोर आलेलं नाही, पण 3 ते 4 लोकल त्यांनी सोडल्यात असं कळतंय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली आणि सुस्मिता त्यांच्या ताफ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। प्रणाली, गर्दी वाढत चाललेली आहे का? सुस्मिता, गर्दी वाढत चाललेली आहे का आता? तरीही 2 दृश्य, कॅमेरा 1 आणि कॅमेरा 2 मधली घेतलेली दृश्य ही आपल्याला स्थानक परिसर सगळा दिसेल, आणि स्थानक परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आहेत। राज ठाकरेंबरोबर काही नेते आहेत, त्यांचा सिक्युरिटीचा ताफा आहे, पोलिसांचा सिक्युरिटीचा ताफा आहे, असे सगळे ट्रेननं प्रवास करणार आहेत दादर ते चर्चगेट। राज ठाकरे कधी लोकलमध्ये चढतात याची उत्सुकता आहे। 4 ट्रेन राज ठाकरेंनी ऑलरेडी सोडलेल्या आहेत। गर्दी असल्यामुळे का ठरलेल्या गाडीत चढणं असा काही विषय आहे का, हे सुद्धा बघावं लागेल। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार, आणि स्वतः शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वतः सर्वेसर्वा शरद पवार या मोर्चात सहभागी होणार आहेत। राज ठाकरे इथून निघतील, पुढच्या 20-25 मिनिटात ते चर्चगेटला पोहोचतील, तर चर्चगेटला ऑलरेडी त्यांचा गाड्यांचा ताफा तयार आहे, तो त्यांना एका हॉटेलमध्ये नेणार आहेत, जवळच्याच एका हॉटेलमध्ये, जिथे ते आपल्या काही पदाधिकाऱ्यांशी बोलतील, आणि त्यानंतर ते मोर्चाच्या स्थानकापाशी निघतील, मोर्चाच्या स्थळापर्यंत पोहोचतील असं कळतंय। मोर्चाचं स्थळ काय तर फॅशन स्ट्रीटची जी सुरुवात होते तिथपासून ते महापालिकेपर्यंत हा मोर्चा जाणार आहे। राज ठाकरे यांना घाम आलेला आहे, ते पदाधिकाऱ्यांशी त्याविषयी बोलत होते। खरं तर सध्या ऑक्टोबर संपला आणि नोव्हेंबर सुरू झाला तरी सुद्धा आपल्याला ऑक्टोबर हीट अशी काही जाणवलीच नाही, कारण पाऊस अजून सुद्धा पडतोच आहे। कालपर्यंत पाऊस पडत होता, काल संध्याकाळी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत होता, आणि आज हा मोर्चा निघतोय 1 ते 4, दुपारचं 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंतचा हा मोर्चा आहे, सत्याचा मोर्चा असं त्याला नाव दिलं गेलंय।
मतदार याद्यांमधला घोळ, मतचोरी याच्या विरोधात हा मोर्चा विरोधकांनी काढलेला आहे. विरोधक म्हणजे फक्त मविया नव्हे तर मवियासोबत यावेळेला मनसे आणि इतर काही पक्ष सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते फॅशन स्ट्रीट पासून महापालिकेपर्यंत चालत येणार आहेत आणि या महापालिकेच्या समोरच्या भागात रस्त्यावरच एक सभा होईल असं कळतंय आणि त्यानंतर या मोर्चाची सांगता होईल अशी माहिती मिळते. अजून देखील आत्ता वाजलेले आहेत 11:15 तरी देखील 11:15 वाजलेत तरी अजून मोर्चाला परवानगी मिळालेली नाही, पण मोर्चा होणारच आहे याच्यावर ठाम आहेत सगळे विरोधक आणि त्याप्रमाणे नियोजन जसं केलेलं होतं त्याप्रमाणे राज ठाकरे घरातून निघाले. त्यांच्या कारने ते स्थानकात आले. दादर स्थानकातनं सरकत्या जिन्यावरनं ते स्टेशनवर उतरले आणि आता स्टेशनवरून 4 ते 5 ट्रेन त्यांनी सोडलेल्या आहेत. 15-20 मिनिटांपासून थांबून आहेत स्टेशनवर आणि आता लोकल येईल. लोकलने ते चर्चगेटला जातील. पण 3-4 ट्रेन त्यांना सोडाव्या लागल्यात. खरं तर सामान्यांसाठी ही फार कॉमन गोष्ट आहे. इतकी गर्दी असते ट्रेनमध्ये की 2-3 ट्रेन सोडाव्याच लागतात प्रत्येक दिवशी सामान्याला. आज तीच वेळ आली आहे राज ठाकरेंवर. राज ठाकरेंना 3 ते 4 गाड्या सोडाव्या लागल्यात. आता ते दादर ते चर्चगेट प्रवास करतील. त्या प्रवासादरम्यान ते प्रवाशांशी संवाद साधणार आहेत असं कळतंय आणि त्यांचा संवादाचा विषय असेल मतचोरी, मतदार याद्यांमधला घोळ. राज ठाकरेंनी स्वतः प्रेझेंटेशन सादर करत कुठे कसे घोळ आहेत, कसा नावांमध्ये आणि घरांच्या क्रमांकांमध्ये चूक आहे, कसे फोटो चुकीचे आहेत, नावं चुकीची आहेत, अशा वेगवेगळ्या उदाहरणांसकट मतचोरी विषयी वाचा फोडलेली होती आणि तेच आपल्याला उबाठाच्या राज ठाकरे ट्रेनमध्ये चढलेले आहेत की थेट दृश्य. राज ठाकरेंनी सरते शेवटी ट्रेन पकडली. फर्स्ट क्लासमध्ये ते चढले. प्रचंड गर्दी, गोंधळ, प्रसार माध्यमं सुद्धा आणि लोकांचा सुद्धा गोंधळ. लोक सुद्धा घोषणाबाजी करतायत. राज ठाकरे ज्या डब्यात चढले त्याच डब्यात सगळ्यांना चढायचं होतं. त्यामुळे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर. राज ठाकरे ट्रेनमध्ये चढलेत. फर्स्ट क्लासचा डबा, प्रचंड गर्दी. रोज या गर्दीतनं सामान्य माणूस प्रवास करतो. आज त्यांचा नेता या गर्दीतून प्रवास करतोय. आतून गर्दी, बाहेरनं सुद्धा लोक त्यांना बघण्याकरता गर्दी करतायत. फर्स्ट क्लासच्या डब्यात राज ठाकरे बसलेले आहेत आणि राज ठाकरेंच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी बघायला मिळते. राज ठाकरे गर्दी करू नका असं सांगतायत, पण प्रचंड गर्दी त्यांना बघण्याकरता आणि भेटण्याकरता. अर्थात आपला नेता लोकलनं प्रवास करतोय म्हटल्यावर गर्दी ही होणारच. त्यामुळे ही गर्दी झालेली आहे. राज ठाकरेंच्या बाजूला सरदेसाई, राज ठाकरेंच्या समोर सरदेसाई बसलेले आहेत. बाळा नांदगावकर समोर आलेले आहेत. राज ठाकरे आज लोकलने खूप दिवसांनी प्रवास करतायत. फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करतायत. बाहेरनं लोक त्यांना बाय बाय करतायत. उत्सुकता आहे त्यांना बघण्याची आणि आपल्या नेत्याला ट्रेनमध्ये बघण्याची.